आता ही भेंडी 200 ग्रॅम आहे. आता ही भेंडी मी धुवून स्वच्छ पुसून घेतली. आता काय करायचं, ह्याचा पुढचा भाग आणि मागचा भाग काढायचा आणि मध्ये सेंटरला चिर द्यायची. आता इकडं दूध तापायला लागलं आहे. दूध आता गॅस बंद करून घेते. त्याच्याआधी जाळीचं ताट घालून सोडते. इकडं 2 अंडी बॉईल करायला ठेवलेत मी. ह्याच्यात मीठ घातलं तर त्याच्यावरची ते हे पांढरा कवर काढायला इझी जातं आहे, पण आम्ही मीठ कमी वापरतो. मी नुसतं पाण्यात शिजायला घालते. ॲक्च्युली मीठ घालून शिजवलं तर त्याचा कवर काढणं इझी होतं आहे फार, पण आमच्याकडे मीठ चालत नाही जास्त वापरत. आता हे भेंडीचा पुढचा मागचा भाग काढला आहे आणि ज्या भेंड्या मोठ्या आहेत की नाही त्याचा अर्ध करून चिरले. आता काय करणार आहे, चाकून हे सगळं असं कट करून घेणार आहे. पहिल्यांदा असं चाकून पहिला कट करून घ्यायचं. अशा प्रकारे भेंडीला मध्ये छेद करून घ्यायचा, म्हणजे ह्याच्यात मसाला भरायला येतोय. चाकून बरोबर सेंटरला करून घ्यायचं. थोड्या एवढ्या राहिल्यात करून घ्यायचे. आता खलबत्त्यामध्ये आलं 1 इंच, लसूण, भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले तीळ ऑप्शनल आहेत. तुम्हाला इंटरेस्ट असला तर घाला, इंटरेस्ट नसला तर घालू नका, पण तिळानं टेस्ट येते. पण जर घालणार असाल तीळ तर भाजूनच घालायचे, कच्चे घालायचे नाही. कोथिंबीर आहे चिरलेली, थोडीशी कोथिंबीर. ॲक्च्युली कोथिंबीर नंतर घालायची. खलबत्ता लहान आहे आणि मसाला जास्त झाला तर असं जरा बाहेर. आता मसाला चेचून झाला आहे. चेचलेल्या मसाल्यात धनेपूड, जिरेपूड, परत मीठ, आणि लसूण, हे लाल तिखट. आता हे सगळं आणि मॅगी मसाला 1 पाकीट फोडून घालायचं, 1 अर्ध पाकीट. मॅगी मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर गरम मसाला घाला, कारण मॅगी मसाल्याने टेस्ट येते म्हणून घालायचं, वेगळी डिफरंट टेस्ट. तुम्ही ह्याच्यात लिंबू पिळलं आहे. लिंबू ऑप्शनल आहे, जर तुम्हाला लिंबू नको असेल तर आमचूर पावडर घातली तरी चालते, नाही घातलं तरी चालते. एक जण तेल घालतात, मी आता तेल घालत नाही, कारण ऑलरेडी शेंगा आणि तीळ घातले ना, त्याचंच तेल निघतं म्हणून मी तेल परत घालत नाही. थोडासा ह्याचा मसाला घातला, मॅगी मसाला. आता हे काय करायचं, हे सगळं छान असं हाताने कालवून घ्यायचं. लिंबू कुणाला आवडत नसेल, हे होत नसेल तर घालायचं नाही, पण टेस्ट चांगली. जरा असं राहिलं बघा, ह्याच्या आता खलबत्त्यात मोठं होतं आहे. कुठला एखादा राहिला असेल तर मग काढायचं. पण खलबत्त्यात केलं तर टेस्ट छान येतं म्हणून खलबत्त्यात करायचं. आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं. कारण आम्ही तेल कमी वापरतो. ॲक्च्युली तेलात घातलं तर रिच टेस्ट आहे, पण तेल आरोग्यासाठी चांगलं नाही म्हणून तेल कमी वापरतो. आता हा मसाला भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे सेंटरला. पहिला मी सगळं भरून घेते. कढई तापायला ठेवलं आहे. आता तेल घालते. जास्त तेल वापरायचं नाही, आधी थोडंसं तेल वापरायचं. शक्यतो भाज्यांना कशाला पण तेल कमीत कमी वापरणं गरजेचं आहे. तर बघूया मग तापलं की हां, असा आवाज आला की जिरं, मोहरी, बाकीचा मसाला वगैरे घातलेला. थोडासा हिंग, थोडासा कढीपत्ता. आणि आता काय करायचं, हे भरलेली भेंडी इकडे घालायची.
थोडंसं हलवायचं. आणि काय करायचं, मसाला खाली चिकटू नये म्हणून ॲक्च्युली वाफेवर होतं आहे, पण ते तेल भरपूर घालायला लागतं. मी तेल भरपूर घातलेलं नाही आहे. आणि चिकटू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं. आणि आता ह्याच्यावर झाकून ठेवायचं. 2 मिनटं झाकण ठेवते. तोपर्यंत हे अंडी हे झालं, शिजली गेलं. आता हा मसाला राहिला की नाही, हा मसाला दुसऱ्या भाजीला वापरला जातो. त्यात घातला तरी चालतोय, पण जास्त मसाला होतो मी घातलं नाही. त्याच्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या तरी भाजीला घातलं तर बस होतं काय. आता मी भेंडीत लिंबू पिळला की नाही, त्यामुळे चिकटपणा येत नाही, म्हणून शक्यतो लिंबू पिळलेलं चांगलं. तर एकदा गॅस बारीक करून वाफ खायचं. आता कढई गार झाली. मस्तपैकी खाण्यासाठी चमचमीत भरली भेंडी खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. इकडे मी आमटी केली, भेंडी आहे, आमटी केल्या. आमटी उकळायला गॅस बंद करायला पाहिजे. आता भाकरी करून घेणार आहे. आज भरली भेंडी, आमटी आणि भाकरी. आजचा आपला बेत. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक